सर्वांना सप्रेम नमस्कार व सर्वांचे हार्दिक स्वागत. या भारत देशात खूप सण साजरे केले जातात. सर्वच आनंदी असतात. असाच एक सण आहे ज्यावर आपण आज बोलणार आहोत. विषय आहे गणपती सण आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यातील संघर्ष. कधी तुम्हाला प्रश्न नाही पडत का की टिळकांनी गणपती उत्सव का साजरा केला असावा? याच्या मागे काय कारण असेल? यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी या चॅनलचा हेतू काय? या चॅनलवरून कोणत्याही जाती, धर्म, वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य करणे नाही, तर समाजातील अंधविश्वास, पाखंड, भेदभाव, बोंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत महापुरुषांचा खरा चेहरा व दृष्टिकोन समाजाच्या समोर आणून समस्त मानवजातीला सुख, समृद्ध व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो, हेच यातून सिद्ध करणे आहे. गणपती हा उत्सव आता फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतातील बहुसंख्य राज्यात धूमधडाक्यात साजरा केला जातो. गणपती उत्सवाची सुरुवात बाळ गंगाधर टिळक यांनी केली होती असे तर नाही ना? हा उत्सव साजरा करण्यामागे बहुजनांचा आवाज दाबणे होता आणि त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणे हा होय. मुख्य म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या कार्यात अडथळा निर्माण करणे हा होता. ते कसे आपण पाहूया. गणपती उत्सव साजरा करणे म्हणजे त्या काळातील बहुजन आणि महापुरुषांच्या प्रगतीला तडा देण्याचे त्यांनी षडयंत्र रचले होते. 19व्या शतकात भारतात खूपच जातीवादी माजला होता. यांच्यामध्ये ब्राह्मण खूपच चांगले जीवन जगत होते, मात्र इतर शूद्र, अतिशूद्र आणि दलित खूपच भयानक जीवन व हालाकीचे जीवन जगत होते. शूद्र, अतिशूद्र यांची तर जनावरांपेक्षा वाईट अवस्था होती. सर्वच जातीतील महिलांची तर वेगळीच पिळवणूक होत होती. अशातच समाजात एक तारा चमकला. त्यांचे नाव होते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी या जातीवादाच्या तावडीतून समाजाला सोडवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. त्यांचे म्हणणे होते माणसात जातीवरून भेदभाव करू नये व महात्मा फुले यांनी ब्राह्मणवादाच्या विरोधात खूप मोठे आंदोलन छेडले. त्यांनी शूद्र आणि महिलांना अंधविश्वास व पाखंड यातून बाहेर काढण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले नेहमीच ब्राह्मणवाद, त्यांचे विचार आणि धर्मवाद्यांना नेहमीच सडेतोड उत्तर द्यायचे. त्यांनी महिलांच्या शिक्षणावर विशेष भर दिला, कारण मनुस्मृती, गीता, महाभारत कुठेच स्त्रीला शिक्षण द्यावे म्हणून सांगितले नाही. त्यांना केवळ चूल आणि मूल एवढे सांभाळून एका पुरुषाच्या धाकात जगणे एवढे सांगितले आहे व स्त्री म्हणजे पाप योनी आहे असेही सांगितले आहे. परंतु या व्यवस्थेला न जुमानता त्यांनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन 1848 मध्ये पुणे येथे भारतातील मुलींसाठी पहिली शाळा चालू केली. त्यांनी 19व्या शतकात क्रांतीची मशाल पेटवली. त्यांनी विधवा पुनर्विवाह करून दिले. ब्राह्मण पंडितांना न बोलावताच मुलींचे लग्न लावून दिले. अनाथ मुलांना, मुलींना आणि विधवा महिलांसाठी त्यांनी अनाथ आश्रम चालू केले. दलित आणि मागासवर्गातील लोकांना शिक्षण देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या कार्यामुळे लोक जास्त जागृत होऊ लागले. फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही त्यांची ख्याती वाढू लागली. लोकांना अंधविश्वास, याचे दुष्परिणाम आणि शिक्षणाचे महत्त्व समजू लागले. त्यांच्या या कार्यामुळे ब्राह्मणांची झोप नाहीशी झाली, कारण शूद्र, अतिशूद्र लोक शिक्षण घेऊ लागतील, महिला शिक्षित होतील व प्रश्न उत्तरे विचारू लागतील. त्यामुळे ब्राह्मणवादाचा अंधविश्वास पसरवणे बंद होईल आणि त्यांची दुकाने बंद होतील. म्हणून ब्राह्मण महात्मा फुलेंना नेहमी धमकी देत असेत आणि त्यांना मारण्याचे अनेक प्रयत्न करत असेत. परंतु फुलेंनी त्यांच्या या धमक्यांना न जुमानता आपले समाजकार्य तसेच चालू ठेवले. सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर चिखल व शेण फेकून यांनी मुलींना शिकवू नये यासाठी माघार घ्यावे असे अनेक त्रासदायक घटना घडल्या.
यांच्या अंगावर कधी दगड फेकले, कधी शेण फेकले, परंतु सावित्रीबाई यांनीही माघार घेतली नाही. त्यामुळे त्यांची ख्याती ही पुण्याबाहेर संपूर्ण महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यात पसरू लागली. पुण्यातील नारायणपेठ पेठेत बाळ गंगाधर टिळक यांचे केसरी या वृत्तपत्राचे मुख्य कार्यालय होते. टिळक हे ब्राह्मणवादी विचारसरणीचे होते आणि महात्मा फुलेंचा तिरस्कार करणारे होते. टिळकांनी महात्मा फुलेंना बदनाम करण्यासाठी खूपच प्रयत्न केले. महात्मा फुलेंना ते इंग्रजांचा चेला आहे असे नेहमी सांगत. टिळकांनी महात्मा फुलेंना हिंदू धर्माचा शत्रू सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या मराठा आणि केसरी वृत्तपत्रातून भरभरून लिहिले. एवढे करूनही महात्मा फुलेवर तीळ मात्र फरक पडत नव्हता. अशातच टिळकांनी धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावावर लोकांना एकत्र आणण्याचे षडयंत्र रचले आणि 19व्या शतकाच्या शेवटी गणपती उत्सव साजरा करण्याचे चालू केले. याबद्दल महान लेखक गेल ओमेंट यांनी आपल्या कल्चर रिव्होल्ट इन कॉलोनियल सोसायटी या पुस्तकात पान नंबर 262 आणि 264 मध्ये असे लिहिले आहे की टिळकांनी धार्मिक गर्दीला आपल्या राष्ट्रवादी विचारधारेला जोडण्यासाठी गणपती उत्सवाची सुरुवात केली. या उत्सवात गाणारे लोक फक्त इंग्रज आणि मुसलमान यांचाच विरोध नाहीत तर समाजसुधारकांच्या विरुद्ध सुद्धा गात असे. टिळक महात्मा फुलेंचा नेहमी तिरस्कार करत असत. त्यांच्या विरुद्ध नेहमी केसरी आणि मराठा वृत्तपत्रात चुकीचे छापत असत. गणपती उत्सवात जे लोक मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांना महात्मा फुलेबद्दल भडकवण्याचे भाषण ते देत असत. याचप्रमाणे टिळक यांनी धार्मिक गर्दीचा फायदा ब्राह्मणवादी विचारधारा वाढवण्यासाठी केला. आता आपण महात्मा फुले आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यातील परस्पर विरोधी पक्ष बघूया. महात्मा फुले नेहमी म्हणायचे जाती व्यवस्था खूप वाईट आहे, माणसात भेदभाव नसा. तर टिळक म्हणायचे जाती व्यवस्थेला खूप महत्त्व दिले पाहिजे. जाती व्यवस्थेवर भारताची समाज रचना उभी आहे. जर जाती व्यवस्था समाप्त केली तर राष्ट्र आणि राष्ट्रीयता हे तोडणे असेच होईल. टिळकांनी महात्मा फुलेंना राष्ट्रद्रोही म्हटले आहे कारण ते जाती व्यवस्था नष्ट करू पाहत होते. महात्मा फुले म्हणायचे ब्राह्मणांनी स्वतःच्या फायद्यासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा वर्गवारी केली आहे. फुलेंचे म्हणणे होते ज्याप्रमाणे केस कापणे न्हाव्याचा धंदा आहे, धर्म नाही, कपडे धुणे धोब्याचा धंदा आहे, धर्म नाही, त्याचप्रमाणे पूजापाठ करणे ब्राह्मणांचा धर्म नाही तर धंदा आहे. फुले जाती व्यवस्थेला नेहमी विरोध करायचे. तर टिळकांनी जाती व्यवस्था खूप चांगली आहे असे सांगायचे. त्यांना खूप चांगली वाटायची जाती व्यवस्था. प्रत्येकाने ठरवून दिलेल्या जातीनुसारच कामे केली पाहिजे असे ते म्हणायचे. टिळकांनी महार आणि मांग यांच्या शिक्षणाला तीव्र विरोध केला. SC, ST आणि OBC यांची शिक्षण घ्यायची लायकी नाही. शिक्षण फक्त उच्चवर्णीयांनीच घ्यायला हवे असे त्यांचे म्हणणे होते. टिळकांना फक्त ब्राह्मणी सत्ता पाहिजे होती कारण टिळक स्वतः ब्राह्मण होते आणि आपली ब्राह्मणवादी विचारसरणी त्यांना पुढे घेऊन जायची होती. महात्मा फुले नेहमी म्हणायचे प्राथमिक शिक्षा सर्वच जातींसाठी उपलब्ध व्हायला हवी. परंतु टिळक या प्रस्तावाच्या पूर्णपणे विरोधी होते. टिळक नेहमी म्हणायचे कुणबी शेतकऱ्याची मुले इतिहास, भूगोल आणि गणित शिकून काय काम करणार आहेत. त्यांनी आपल्या परंपरागत जाती व्यवस्थेचे जो व्यवसाय आहे तोच केला पाहिजे. आधुनिक शिक्षण फक्त उच्चवर्णीयांसाठी असायला हवे. महात्मा फुलेंनी मुलींच्या शिक्षणाला फार महत्त्व दिले आणि त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या. परंतु टिळकांनी मुलींच्या शिक्षणाला कडक विरोध केला. मुलींच्या शिक्षणाविरोधात त्यांनी आंदोलनसुद्धा केले. डॉक्टर मुक्तियार सिंग यांनी द प्रिंट या आपल्या लेखात टिळकांबद्दल असे सांगतात की टिळकांनी महिला शिक्षणाला खूप मोठा विरोध केला. टिळकांच्या म्हणण्यानुसार पेशवाई काळात महिलांची स्थिती खूप चांगली होती. त्यांचे हे विचार त्यांच्या मराठा या वृत्तपत्राच्या 15 मार्च 1885 या अंकात छापला होता. महिला शिक्षणाच्या विरोधात त्यांचे असे मत होते की महिला खूप कमजोर असतात व त्यांनी आपल्या
आपला वारसा पुढे चालवायचे काम केले पाहिजे. जर त्यांना शिक्षण दिले तर त्यांना खूप त्रास होईल, कारण आधुनिक शिक्षण हे त्यांच्या क्षमतेच्या पलीकडचे आहे. त्यांचे हे विचार त्यांच्या मराठा वृत्तपत्र 31 ऑगस्ट 1884च्या अंकात छापलेले आहेत. तुम्ही पुरावा म्हणून ते वाचू शकता. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये भारतीय बहुजनांची व्यथा मांडण्यासाठी मूकनायक हे वृत्तपत्र चालू केले होते, तेव्हा त्यांनी टिळकांना आपल्या वृत्तपत्राची जाहिरात देण्यासाठी पैसे देऊ केले आणि म्हणाले, मूकनायक या वृत्तपत्राची तुम्ही जाहिरात करा. परंतु टिळकांनी त्यासाठी साफ नकार दिला. यावरून तुम्ही ठरवू शकता की टिळक हे बहुजनांच्या मजबूत आवाजाच्या किती विरोधी होते. टिळक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांच्या विरोधी नेहमी विचारमंच भरवत असेत आणि समाजात त्यांच्या विरोधी वातावरण तयार करत असे. यांनी ब्राह्मणवादी विचारधारा पुढे नेण्याचे काम नेहमी करत राहिले. टिळकांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात बहुजनांच्या विकासाच्या विरोधी कार्य केले, तरीसुद्धा काही उच्चवर्णीय इतिहासकारांनी त्यांना महान राष्ट्रनेता घोषित केले आणि लोकमान्य ठरवले. विचार करा की टिळकांनी कशा प्रकारे बहुजनांचा मुक्तिदाता राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या कार्याला थांबवण्यासाठी धर्माचा आसरा घेऊन गणपती उत्सव सुरू केला. खरे पाहता हा उत्सव बहुजनांच्या विकासात खूप मोठा अडथळा निर्माण करण्यासाठी आहे. त्यासाठीच गणपती उत्सव साजरा केला होता. मी अशी आशा करतो की जे पण बहुजन सध्या हा उत्सव साजरा करतात त्यांनी एकदा त्यामागील सत्यता आवश्यक पडताळून पाहावी व स्वतःचा विकास साधावा आणि आपल्या महापुरुषांचा विचारधारेला पुढे नेण्याचे कार्य करावे. वरील विषयावर तुम्ही काय विचार करता कमेंट करून जरूर कळवावे, कारण खूप वेळा आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्या संघर्षाची गोष्ट करतो, परंतु महात्मा फुले आणि टिळक यांच्या संघर्षाबद्दल आम्ही कधीच बोलत नाही. वरील माहिती जरूर इतरांना शेअर करा, कारण तुम्ही या चॅनलची खूप मोठी ताकद आहात.